नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2 भाग 17. किया आणि किरण महाबळेश्वरला गेले होते. गौरी सकाळी आजी आजोबांसोबत गप्पा मारत बसली होती. साहिलच्या लग्नाबद्दल दोघंही बोलत होते. आजी आजोबा, तुम्हाला मुलगी बघायची आहे का आता? गौरी हसत विचारते. अगं, आता सुरुवात केली की बघता बघता वेळ कसा जातो कळत नाही, आजोबा हसून म्हणाले. तेवढ्यात सरिता आणि इंदूही आल्या. अहो, आम्हालाही सांगा बरं, कोणत्या गप्पा मारत आहे? सरिता खट्याळ हसत म्हणतात. साहिलच्या लग्नाबद्दल बोलत होतो, आजोबा म्हणतात. अहो आबा, बाबा, आता आता मंदारचं लग्न झालंय, इंदू आठवण करून देत म्हणतात. अगं मग काय झाले, आपण मुलगी बघायला हव्यात ना, सरिता उत्साहाने म्हणतात. इंदू थोडी गंभीर झाल्या होत्या. साहिल काही लहान नाही, लग्नाचे वय झाले आहे. आज ठरलं तरी लग्न ताबडतोब होणार थोडंच आहे, वर्षभर तर निघून जातं, आजी म्हणतात. हो, अगदी बरोबर, सरिता मन हलवत म्हणतात. त्यांच्यासोबत बोलायचं का मग, इंदू विचारते. हो, मी बोलतो, आजोबा ठामपणे म्हणाले. बरं चला, आता सगळे उठले असतील, आधी नाश्ता करून घेऊया, सरिता म्हणाल्या. गौरी मनोमन विचार करत होती, याबद्दल सरांशी बोलायलाच हवं. सगळे हसत घरात गेले. मंदार उठला. शेजारी पाहिलं तर गौरी नव्हती. तोही उठून बसला. तितक्यात गौरी रूम मध्ये आली. मंदार उठून तिला पाहत बसला होता. गौरी त्याच्या जवळ आली. काही बोलायचं होतं का, मंदार हळूच म्हणतो. गौरी शांतपणे म्हणाली, आजी आजोबा साहिलच्या लग्नाबद्दल बोलत होते. तुम्हाला माहितीच आहे, साहिल आणि काजल एकमेकांवर प्रेम करतात. आपण काही करू शकतो का त्यांच्यासाठी? मंदार विचारात पडला. मी आजोबांशी बोलून पाहतो, मग काजलकडे तयार होतील का, मंदार म्हणतो. आपण त्यांच्या घरी मागणी घालायची का? तुम्ही आधी आजी आजोबांशी नीट बोला, ते काय म्हणतात ते बघू, मग पुढचं आपण ठरवू, गौरी म्हणते. हो चालेल, मी आता आंघोळ करून येतो, खाली सगळे जमले असतील, मंदार म्हणतो आणि बाथरूमकडे निघाला. गौरी रूम आवरून झाली. थोडा वेळ तीही बाहेर निघून गेली. खाली सरिता नाश्ता लावायला सांगत होत्या. मंदार आवरून आला. सगळे नाश्ता करायला टेबल भोवती जमले. काजल नाश्ता करत बसली होती. तेवढ्यात आई म्हणाली, काजल, मावशीने चांगले स्थळ आणले आहे, आपण बघायचे का? काजलच्या हातातून चमचा थांबला. ती दचकल्यासारखी झाली. बाबा शांतपणे सगळे ऐकत होते. काजलला तर धक्काच बसला होता. ती काही बोलणार तितक्यात बाबांनी हळूच तिच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवला. हे घे बाळा पाणी, पिऊन घे, ते शांत स्वरात म्हणाले. काजलने पाणी घेतलं. नाश्ता गप्पांच उरकल्या. क्षणातच तिने बॅग घेतली आणि ऑफिसला निघाली. सगळे नाश्ता करायला एकत्र जमले होते. कैलास, आता साहिलच्या लग्नाबद्दल बघूया का, आजोबा सहजपणे म्हणाले. साहिल मात्र आजोबांकडे गप्पच बघत राहिला. हो बाबा, आपण वधूवर मंडळात नाव देऊ, कैलास म्हणाले. तेही चांगलं आहे, आजोबा होकार देत म्हणाले. मीही माझ्या मित्रांना विचारतो, एखादं चांगलं स्थळ असेल तर सुचवतील, विनायक उत्साहाने म्हणतात. मंदार हसत साहिलकडे पाहत होता, पण साहिल त्याच्याकडे रागात बघत होता. तेवढ्याच शांता आजी उत्साहाने म्हणाल्या, मीही बघते हो, कुठली चांगली मुलगी आहे का. मंदारच्या लग्नात मी आले नव्हते, पण आता साहिलच्या लग्नात नक्की मजा करणार. पारू, आपण सारख्या साड्या घेऊया. छान आयडिया आहे, आजी म्हणतात. इंदू, सरिता, तुम्ही सारख्या साड्या घ्या, आजी म्हणतात. मलाही आवडेल, सरिता हसत म्हणाली. हो, मला पण आवडेल, इंदूने होकार दिला. गौरी सगळीकडे बघत होती. मंदारच्या चेहऱ्यावर हसू तिच्या नजरेत आलं, पण त्याच वेळी साहिलचा चेहरा तिच्या बघण्यासारखा झाला होता. साहिलच्या मोबाईलवर काजलचे सतत मेसेज येत होते, पण त्याने ते पाहिलेच नव्हते. सगळ्यांच्या बोलण्यात व्यक्त होऊन तो रागात उठला आणि रूम मध्ये गेला. मोबाईल बाजूला ठेवून ऑफिससाठी तयार व्हायला लागला. दरम्यान काजल अधीर होत होती. तिने साहिलला 20-25 मेसेज केले होते. साहिल मेसेज का बघत नाहीये? सगळ्यांसोबत असेल का? मी काय करू आता? आईला कसं सांगू? सकाळी ऑफिसला जाणार उशीर झाला म्हणून तो विषय तिथेच थांबला. पण ऑफिस मधून परत आल्यावर आई नक्की विचारणार, मी काय सांगू? काजलच्या मनात विचार भांडीमार सुरू होता. पण शेवटी तिने ते विचार बाजूला सारले. कामात स्वतःला गुंतून घेतलं. साहिल ऑफिसमध्ये पोहोचला होता. फाईल समोर होत्या, पण त्याचं मन मात्र कुठेच लागेना. घरच्यांच्या बोलण्यात तो चिडला होता. लग्न लग्न लग्न, मला विचारायचं तरी कुणालाच सुचत नाही. काजलला सांगायचे की नाही हे सगळं मला समजत नाही आहे, तो मनाशीच म्हणत होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर पुन्हा एकदा काजलचा
कॉल आला. स्क्रीनवर नाव पाहताच साहिलने क्षणभर मोबाईलकडे पाहिलं, पण तो कॉल कट करून कामात लक्ष घालायचा प्रयत्न करू लागला. काजल मात्र दुसऱ्या बाजूला बेचैन झाली होती. साहिल, तू माझ्याशी बोलत का नाही आहेस? मेसेजला उत्तर नाही, आता कॉलही कट केलास. मला खूप भीती वाटते. आईला काय सांगू? मला काहीच कळत नाहीये. तिच्या डोळ्यात पाणी आले. ती पुन्हा कॉल लावला. यावेळेस साहिलने फोन उचलला, पण एकही शब्द न बोलता शांत राहिला. काजल, ऑफिसमध्ये आहे, नंतर बोलतो, एवढं बोलून त्याने कॉल कट केला. काजल रडतच विचार करायला लागली. आपल्या नात्यात काय होणार? घरच्यांना कसं सांगू? साहिल माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना? साहिल फाईल समोर घेऊन बसला होता, पण त्याचं मन अजिबात कामात लागत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. त्याच वेळी दुसरीकडे काजल बाथरूम मध्ये जाऊन रडत होती. मनातील सगळे विचार डोळ्यातून वाहत होते. तिला काहीच सुचत नव्हते. दरम्यान मंदार आणि गौरी ऑफिसमध्ये आले होते. दोघेही आपल्या आपल्या कामात रमले होते. गौरीचं लक्ष काचेतून बाहेर गेलं. तिने पाहिलं काजल बाथरूम मधून बाहेर येत होती. तिचे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर रडल्याचे स्पष्ट चिन्ह दिसत होते. काजल रडली आहे का? तिच्या डोळ्यात एवढं दुःख का दिसतंय? तिला नेमका काय त्रास होत असेल? गौरी मनातच प्रश्न विचारत राहिली. काजल मात्र कुणाकडे न पाहता थेट आपल्या डेस्कवर गेली आणि शांतपणे काम करायला लागली. गौरी तिच्याकडे क्षणभर पाहत राहिली, पण काही न बोलता पुन्हा कामात गुंतली. साहिल डोळे स्क्रीनवर खिळून बसला होता, पण मन मात्र बेचैन होतं. काजलला काही काम असेल का? इतके मेसेज आले आहेत, काही झाले असेल का? तो बोलत येत नव्हतं. मी तिच्यासोबत नीट बोलतही नाही, तिला कॉल करावा का? तो स्वतःशीच विचार करत होता. क्षणाचाही विलंब न लावता त्याने काजलला कॉल केला. पण काजल त्यावेळी मंदारच्या कॅबिन मध्ये गेली होती. तिला एक फाईल मंदारला सही हवी होती. साहिलने पुन्हा कॉल लावला. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, पण काजलने फोन उचललाच नाही. त्याच्या चेहऱ्यावर बेचैनी वाढली. काजल माझ्यावर रागवली आहे का? तिने काय मेसेज केले? ओ, घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ आणले. त्यांना खरंच दुसरं काही काम नाहीये का? मी थेट मंदारच्या ऑफिसमध्ये जाऊ का? तो मनाशीच म्हणाला. तेवढ्यात विनायक त्याच्या कॅबिन मध्ये आले. साहिल, ही फाईल मंदारच्या ऑफिसमध्ये द्यायची आहे, ते म्हणाले. साहिलच्या चेहऱ्यावर एक चमक, आनंदी झलक उमटली. त्याने फाईल हातात घेतली आणि मान डोलवली. विनायक बाहेर पडताच साहिलने एक खोल श्वास घेतला. आता तरी काजलला बघता येईल, तिच्यासोबत बोलता येईल, मनातल्या मनात म्हणतो आणि तो मंदारच्या ऑफिसकडे जायला निघाला. साहिल मंदारच्या ऑफिसला आला होता. त्याने काजलकडे बघताच काजलने मान काम करत होती. साहिलने काजलकडे नीट बघितले. तिचा चेहरा ओढलेला होता, डोळे पण खोल गेले होते. ती कामात मग्न होती. तो मंदारच्या कॅबिन मध्ये निघून गेला. साहिल मंदारच्या कॅबिन मध्ये आला. मंदार आणि गौरी कामात गुंग होते. साहिलने शांतपणे फाईल पुढे केली. मंदार, ही फाईल काकांनी दिली आहे, तू बघून घे, तो म्हणाला. मंदारने त्याच्याकडे बघत हलकेच विचारले, साहिल, तू फक्त फाईल द्यायला आलाय का, की मनातले काही बोलायचे आहे? साहिलच्या डोळ्यात दडलेल्या वेदना होत्या. काय बोलू मंदार? सगळ्यांनी ठरवून टाकले आहे, पण त्यात माझा राग मी काजलवर काढला. तिच्याशी नीट बोललोही नाही आणि ती रडली आहे असं वाटते. आता तर तिला स्थळही आले आहे. मला तिच्याशी बोलायचंय, पण कसे, कधी? तो उदास होत म्हणाला. गौरूने हळू आवाजात सांगितले, मी काजलला रडताना पाहिले आहे. हे ऐकून साहिल अजून बेचैन झाला. त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. मंदारने त्याच्याकडे पाहिलं. गौरी मंदारकडे चिंतेत पाहत होती. साहिल, तू आपल्या कॅबिन मध्ये जा, मी मिस काजलला पाठवतो, मंदार ठामपणे म्हणाला. इतकं ऐकताच साहिल अचानक मंदारला मिठी मारतो. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. मंदारने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने शांत करून, जा, थांब, काजलला मी पाठवतो, मंदार म्हणतो. साहिल थोडा हलका झाला आणि आपल्या कॅबिनकडे गेला. मंदारने लगेच काजलला कॉल केला. काजल, तू साहिलच्या कॅबिन मध्ये जा, मंदार म्हणतो. काजलला अजिबात माहिती नव्हतं की साहिल तिथं आहे. ती आपल्या कामात गुंग होती. पण मंदारला कॉल आल्यानंतर ती लगेच सगळं काम आवरलं आणि हळूच साहिलच्या कॅबिन मध्ये निघाली. काजल शांतपणे साहिलच्या कॅबिन मध्ये आली. त्याने खुर्चीवर डोळे मिटून बसलेला होता. काजल थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. नंतर हलकेच आवाज दिला, साहिल. साहिलने हळूवार डोळे उघडले. दोघांच्या नजरेनजर भिडली. क्षणभरासाठी वेळ थांबल्यासारखा झाला.
साहिल उठून तिच्या जवळ आला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. काजलने थोडा वेळ स्वतःला त्याच्या मिठीतून अलगद सोडवले. काजल, काय झाले आहे? साहिलने काळजीपूर्वक विचारलं. काजलच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तुम्हाला मेसेज बघायला वेळ असतो, पण रिप्लाय द्यायला वेळ नाही का? कॉल आला तर 2 मिनिटं बोलता येत नाही का? मी तुला मेसेज केला होता की मला स्थळ आले आहे, तरीही काही उत्तर नाही. तुम्हाला काहीच वाटलं नाही का? जर असं असेल तर मी त्या मुलासोबत लग्न करेल, काजल म्हणते. हे ऐकताच तिला साहिलने तिच्या जवळ खेचलं. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना आणि प्रेम सगळं मिसळलेलं होतं. त्याने तिच्या ओठावर आपले होठ स्पर्श ठेवला. सगळा राग जणू त्या चुंबनात विरघळून जात होता. काजल सुरुवातीला थोडी दचकली, पण नंतर तिनेही त्याला प्रतिसाद दिला. दोघांनी त्या भावनांमध्ये हरवले. साहिलने चुंबन संपवतात तेव्हा काजलने होठ लाल झाले होते. तो हलकेच तिच्या होठावर अंगठा फिरवत हसला. काजलचा चेहरा लाल झाला होता. तिने लाजतच त्याला मिठी मारली. साहिलनेही तिला आपल्या मिठीत घेतलं. काजल, तुला सोडून मी कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही आणि तुला पण कोणाची होऊ देणार नाही. तू फक्त माझीच आहे. साहिलचा आवाज निर्विवार भरला होता. साहिलने त्या मिठीत डोळे मिटून शांत झाली. त्याला धरून राहणं म्हणजे तिच्यासाठी जणू सुखाचा आधारच होता. साहिल तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाला, मला असंच आयुष्यभर तुझ्या मिठीत ठेवायचं आहे. काजल, आता मला ऑफिसला जायचं आहे, पण उद्या मी घरी आपल्या नात्याबद्दल बोलतो. खरं सांगायचं तर आज सकाळी माझ्या घरी माझ्या लग्नाबरोबर चर्चा झाली होती. मला रागच आला म्हणून मी तुझा कॉल उचलला नव्हता. तुला मेसेज वाचला, अजून राग चढला म्हणून रिप्लाय दिला नाही, साहिल म्हणतो. काजल काही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे निरखून बघत राहिली. साहिल तिच्या डोळ्यात पाहत हसला. मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे. तू आधी माझी आहेस, नंतर माझ्या मुलांची आई आहेस, साहिल हसत म्हणतो. काजलने लाजेने लाल चेहरा हसली. साहिल, तिच्या भाव खूप आवडतात. आता मी निघतो, आपण रात्री बोलू. साहिलने तिच्या कपाळावर हलकाच किस केला आणि केबिन मधून बाहेर पडला. तो थेट मंदारच्या केबिन मध्ये गेला, फाईल घेतली आणि ऑफिसच्या कामासाठी निघून गेला. काजल मात्र परत आपल्या डेस्कवर आली, पण तिचं मन अजूनही साहिलच्या मिठीत गुंतलं होतं. साहिल केबिन मधून गेल्यावर मंदार गौरी शांतपणे बोलू लागले. गौरी नजरेत एक समाधान होतं. ती मंदारकडे बघत म्हणाली. साहिलच्या चेहऱ्यावर स्माईल होती, म्हणजे त्यांचं बोलणं झालं असावं. मंदार हलकाच हसत उतरला. हो, आता सगळं सुरळीत होईल असं वाटतंय. गौरी थोडी विचारात पडली आणि म्हणाली, मंदार, आपण आजच काजलच्या घरी जाऊया का? तिच्या आईसोबत मी नीट बोलते. मंदार शांतपणे तिच्याकडे बघत म्हणाला. गौरी, आधी आपण आजोबांशी बोलून घेऊया, मग त्यांच्या मनात काय आहे ते समजून घेऊ, मग आपण काजलच्या घरी जाऊ. गौरीने मान हलवत होकार दिला. ठीक आहे, तुम्ही आजोबांशी बोला. आजोबा काय म्हणतात त्यावर आपण ठरवू, गौरी म्हणते. मंदार उठत म्हणाला, मग आता ऑफिसमध्ये थोडं लवकर निघूया का, म्हणजे वेळही मिळेल. गौरीने हलकाच सिद्धसत मान हलवली. क्षणभर एकमेकांकडे पाहून दोघंही हळूहळू घरी जायला निघाले. जणू काही त्यांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता दाटून आली होती. मंदार आणि गौरी घरी गेले. आजी आजोबा हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. आजोबांचे लक्ष दोघांकडे गेले. मंदार, गौरी, तुम्ही आज लवकर आले, काम संपले का? आजोबा म्हणतात. तुमच्यासोबत बोलायचे आहे, मंदार म्हणतो. गौरी आजीजवळ जाऊन बसते. साहिलचे काजलवर प्रेम आहे म्हणून तो सकाळी चिडचिड करत होता, ऑफिसला गेला. आपण काय करायचे, गौरी म्हणते. मी तिच्या आईसोबत बोलू का? तिला स्थळ पण आले आहे, मंदार म्हणतो. गौरी, तिच्या बाबांचा नंबर मला दे, मी त्यांना कॉल करतो. रविवारी बघण्याचा प्रोग्राम करू, साहिलला सांगून ठेव. त्याचे पण 6-7 महिन्यात लग्न करून टाकू, आजोबा म्हणतात. काका आणि काकूंना पण विचारायला हवं ना, मंदार म्हणतो. तू नंबर दे, आपण कैलास आणि इंदू सोबत पण बोलून घेऊ, आजोबा म्हणतात. चालेल, मंदार म्हणतो. आताच आला आहे, आधी फ्रेश होऊन ये, आजी म्हणतात. दोघं पण फ्रेश होण्यासाठी निघून जातात. सरिता आणि इंदू पण येतात. मंदार आणि गौरीचा आवाज आला. आज लवकर आले का, सरिता म्हणतात. दोघं आले आहे, त्यांना कॉपी करायला सांग, लवकर या, आम्हाला पण बोलायचं आहे, आजी म्हणतात. सरिता आणि इंदू विचार करायला लागल्या. सरिता किचन मध्ये निघून गेल्या. कॉपीचे सांगून आजी आजोबाजवळ आल्या. आई बाबा, काय बोलायचं आहे, इंदू विचार करत होत्या. मंदार आणि गौरी फ्रेश होऊन आले. पुढील भागात काजलकडे समजल्यावर काय होईल,
कैलास आणि इंदू तयार होतील का? अजून रिद्धीला माहिती नाहीये, ती साईला चिडवेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 17. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.